2 दिवस 2 दिवस बाप रे बाप, फक्त टेन्शन टेन्शन आणि टेन्शन, बाकी काही नाही. हे 2 दिवस म्हणजे 2 वर्षासारखे गेले असंच वाटलं वरदला. कंपनीनं त्याला दूर या शहरात मीटिंगसाठी पाठवलं तेव्हा तो किती खुश झाला होता. इथं आला तेव्हा कंपनीनं बुक केलेल्या हॉटेलात राहण्याची सोय होती, खाण्याची चंगळ होती. पण जेव्हा मीटिंगला सुरुवात झाली तेव्हा असा कंटाळा येऊ लागला की बस. तिथले अधिकारी जी काही माहिती सांगत होते ती कागदावर लिहिणे, नोंदी करणे यातच वेळ जाई. सलग 5 तास बसून काम करावं लागलं होतं. यापेक्षा तर ऑफिसची कामं बरी, असा विचार त्याच्या डोक्यात आला होता. इथल्या भकास ऑफिसचं पुन्हा कधीही दर्शन होऊ नये हीच त्याने ईश्वरचरणी प्रार्थना केली. त्या 2 दिवसांच्या कारावासातून आज सुटका झाली होती. येताना बायकोसाठी साडी तर लहान मुलासाठी खेळणी घेतली. त्यात एक दुःखी चेहरा रेखाटलेला चेंडू होता, एक छोटी गाडी होती जी रिमोटवर चालत असे, 2 गोष्टींची पुस्तके होती, एक स्पायडरमॅनचा मुखवटा होता, हातात घालायचे बेंटेन नावाच्या कार्टूनचे घड्याळ होते. सगळ्याच त्याला खुश करणाऱ्या वस्तू. संध्याकाळची वेळ होती. त्याची कार वेगाने पुढे धावत होती. येताना तो दिवसा आला होता, परत जाताना त्याला रात्र होणार होती. 2-3 तास तरी सलग प्रवास करावा लागणार होता. अंधार पडला. गाडी आता दोन्ही बाजूला जंगल असलेल्या रस्त्यावरून धावू लागली. त्या काळ्या कुट्ट रस्त्यावर त्याच्या एकट्याचीच गाडी तेवढी धावत होती. त्याने गाडीतला रेडिओ सुरू केला. रेडिओवर सुंदर जुनं गीत लागलं होतं. वा वा, काय ते जुनं गाणं, काय ते अप्रतिम संगीत. नाहीतर आजकालच्या गाण्यात फक्त धांगडधिंगा असतो. मागे गेलेले 2 भकास दिवस त्याला आठवले. सुरुवातीला सुंदर वाटलेल्या त्या हॉटेलातल्या खोलीत आल्यावर दिवसा असलेली निराशा आणखी दुप्पट तिप्पट वाढे. सलग बसून बसून काम केल्याने डोके खराब झाले होते. त्या भंगार हॉटेलात टीव्ही सुद्धा नव्हता. इंटरनेट नीट चालत नव्हतं, म्हणजे चालतच नव्हतं. बायकोशी बोलायला हॉटेलच्या बाहेर यावे लागे. छे छे, नकोच ती आठवण. आता तो वर्तमानात आला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेलं जंगल बघून भीतीनं मन शहारलं. जंगल म्हणजे काय, फक्त झाडच की. त्यांना इतकं घाबरायचं काय काम. म्हणे जंगलात चोर लपून बसलेले असतात. एकटा माणूस बघून रस्त्यावर येतात, गाडी थांबवतात, माणसाला मारहाण करून त्याला लुटून निघून जातात. बापरे, त्यांनी माझ्याकडे असलेले पैसे घेतले तरी चालतील, पण देवा, त्यांनी माझा जीव नको घ्यायला. समजा चोर आलेच आणि त्यांनी माझ्या डोक्यात गोळी घातली तर, किंवा छ्या, काहीही निरर्थक विचार. चोर दरोडेखोर या जंगलात का म्हणून येतील. त्याने आपले लक्ष रेडिओवर लागलेल्या गाण्यांवर केंद्रित केलं. किती सुरेख गीत. हाय रे नशीब. रेडिओही खरखर आवाज करत बंद पडला. त्याने तो बंद केला. गाडी चालवता चालवता समोर लक्ष गेलं आणि भीतीनं तो शहारला. समोर पांढऱ्या रंगाची साडी नेसलेली एक बाई उभी होती. हात हलवत गाडी थांबवायला सांगत होती. गाडी थांबवावी का? ती चोर असेल मग? किंवा आपण गाडी थांबवल्यावर झाडामागून चोर बाहेर आले मग? पण असे नसेलही. तिला काही अडचण असेल तर? शेवटी गाडी तिच्यापाशी आल्यावर त्याने थांबवली. मला लिफ्ट देता का? शेजारच्या शहरात जायचंय. काय बोलावं सुचेना. ही चेटकी नसली मग? तिने आपले सुळे माझ्या मानेत घुसवले तर? ओ हॅलो, येऊ का विचारते मी. माझ्याकडे असे का बघताय? तो गोंधळला. नाही, नका येऊ. बरं ठीक आहे. गाडी का थांबवली मग? ती वैतागून म्हणाली. नाही, या या. ती त्याच्याकडे बघत होती. किती वेडा माणूस आहे, असा विचार तिच्या डोक्यात आला. ती गाडीत त्याच्या शेजारी बसली. त्याने गाडी पुन्हा सुरू केली. त्या अंधारात पुढे जाऊ लागली. इतक्या अंधारात या जंगलात काय करताय? प्लीज, माझी बोलायची इच्छा नाहीये. गाडीत शांतता पसरली. भयानक शांतता.
आता गाडी चालवता चालवता तो अधूनमधून तिच्याकडे बघत होता. ती दिसायला सुंदर होती व खिडकीतून बाहेर बघत होती. ही चेटकीण असली मग? कदाचित काही वर्षापूर्वी हिचा कोणीतरी खून केला असला पाहिजे. त्याने तिला इथं जंगलात फेकून दिलं असावं. तेव्हापासून ही अशीच भटकत असली पाहिजे. माणसाने तिचा खून केल्या कारणाने तिच्या आत्म्याच्या मनात साऱ्या माणसांबद्दल घृणा निर्माण झाली असली पाहिजे. मग ती रोज रात्री इथे उभी राहून वाट बघत असावी. कोणी गाडी थांबवली की नंतर आपलं भेसूर क्रूर रूप दाखवून त्या माणसाचा भयानक मृत्यू. बाप रे, किती भयानक विचार. अनेकदा हॉरर मूव्ही किंवा सिरियलमध्ये असाच तर सीन असतो. शिवाय त्यात चेटकीण ही पांढऱ्या साडीमध्येच असते. पण या अशा गोष्टी खरोखर नसतात. शिवाय कोणत्याही हॉरर सिरियलच्या सुरुवातीला हे काल्पनिक आहे असं सांगितलेलं असतं. परिस्थिती अशी होती की काहीही सकारात्मक विचार केला की तो विचार आपोआप नकारात्मक विचारात परावर्तित होत होता. असाच विचार पुन्हा एकदा त्याच्या डोक्यात सुरू झाला. पण अनेकांनी भूतांना बघितल्याचा दावा केलाय. त्याचं काय? नकारात्मक शक्ती अस्तित्वात असतात असं काही शास्त्रज्ञांनी मानलेलं आहे. हा मुळात वादाचा विषय आहे. यावर निष्कर्ष काहीच नाही. पण असं काही खरोखर अस्तित्वात असलं तर? त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. आपण साधारण मनुष्य भूतांना स्पर्श करू शकत नाही. का नव्हे आपण तिला स्पर्श करून बघावा? जर तिच्या शरीराचा स्पर्श जाणवला नाही तर लगेच गाडी थांबवून जंगलात पळून जाता येईल. त्याने आपला हात तिच्या दिशेनं केला व तिच्या खांद्यावर ठेवला. ती खिडकीतून बाहेर बघत होती. त्या अनपेक्षित स्पर्शाने ती दचकली. ओ, काय आहे? तिच्या नजरेत घृणा दिसत होती. सॉरी सॉरी, तो ओशाळला होता. तिला गाडीतून उतरावे असे वाटू लागले. काहीतरी बोलायचे म्हणून ती अडखळत म्हणाली, तुम्ही कोण? कुठे जात आहात? तुम्ही मला स्वतःबद्दल काही सांगितलं नाही, मग मी का सांगू? इथे काही अंतर मागे घर होतं माझं. तुम्ही बघितलं असेल. तिचा आवाज किती मंजूळ होता. हो वाटतं. खरं तर त्याला आठवत नव्हतं, पण तो हो म्हणाला. माझं नवऱ्याशी भांडण झालं. मला राग आला. मी पायीच शहराकडे जाऊ लागले. तिथे माझा भाऊ राहतो, त्याच्याकडे. अहो, पण शहर अजून बरंच लांब आहे. हो, पण चालण्याची खूप सवय आहे मला. अहो, मग तुमच्या भावाला फोन करायचा की? स्वतः जाण्याची काय गरज होती? माझा नवरा मला साधा मोबाईल वापरू देत नाही हो. मी जाऊ लागले तर त्याने मला अडवण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. ओ सॉरी, मला माफ करा. ॲक्च्युली मी तुम्हाला काहीतरी वेगळंच समजत होतो. चेटकीन, हडळ. बाप रे, किती पटकन बोलली ती. अचानक ते शब्द ऐकूनच त्याच्या काळजाचं पाणी झालं. तो घाबरून तिच्याकडे बघत होता. ती मनमोकळेपणाने हसू लागली. तो मूर्खासारखा तिच्याकडे बघतच राहिला. अहो, प्रत्येक पांढरी साडी परिधान केलेली स्त्री काय चेटकीन थोडीच असते. तो ओशाळला. त्यामुळे तो तिला आणखीनच मूर्ख भासला. गाडीत शांतता पसरली. आईला, या बाईला काही अक्कल आहे की नाही? किती सहजतेने माझी चेष्टा केली. हिच्या अशाच स्वभावामुळे नवऱ्याशी भांडणं होत असावीत. पण हे जरा न पटण्यासारखं होतं. इतक्या अंधारात जंगलाकडून शहराकडे एकट्याने जायचं धाडस एखादी स्त्री करू शकेल का? त्याच्या डोक्यात विचार आला. तो आता तिच्याकडे बिलकुल बघणार नव्हता. तिनं त्याच्याकडे बघितलं. तो आपला गाडी चालवत होता. मगाशी असलेली भीती गायब झाली होती. आता त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं. एक खुनशी हास्य. जंगल, एकांत. हा काही कळणार तर नाही ना मला? तिच्या डोक्यात विचार आला. मी त्याच्याशी असंच रहस्यमयी वागायला हवं होतं. निदान भीतीमुळे त्याच्या चेहऱ्यावर असं खुनशी हास्य तरी आलं नसतं. तिनं मागे वळून पाहिलं. मागच्या सीटवर काहीतरी सामान होतं. ते ठीक होतं. ते एका कोपऱ्यात लाल लाल रक्तासारखं काय होतं?
तो रक्ताने माखलेला चाकू होता की काय? तिने त्याच्याकडे पाहिलं. तो स्वतःशीच हसत होता. तो अगदी कसाबसा हसू अडवण्याचा प्रयत्न करत होता. ते खुनशी हास्य, रक्ताने माखलेला चाकू. बातम्यांमध्ये दाखवलेला वेड्यांच्या इस्पितळातून सुटलेला वेडा तर नाही ना हा? किंवा एखादा गुंड प्रवृत्तीचा माणूस? उगाचच घर सोडलं मी. काय गरज होती रागारागात घर सोडायची? प्लीज प्लीज गाडी थांबवा. ती थरथरत्या आवाजात म्हणाली. का? या अंधारात का थांबवू मी गाडी? तुम्हाला आता मी लवकर सोडणार नाही. तो वेड्यासारखा हसत होता. मगाशी असलेले चेहऱ्यावरचे मूर्खपणाचे भाव जाऊन तिथे खुनशी हास्य आलं होतं. हातात एक भला मोठा सुरा होता. इतक्या वेळापासून त्यानं तो कुठं लपवून ठेवला होता? थांबव, गाडी थांबव. ती एकेरी आवाजात ओरडली. त्याने बघितले तेव्हा तिचा चेहरा भेसूर झाला होता. डोळे मोठे झाले होते. डोळ्यातून काळं रक्त वाहत होतं. जबडा मोठा होता. चेहऱ्यावरचे शरीरावरचे मांस झडले होते. हाताच्या नख्या नव्हे, तो पूर्ण पंजा जंगली जनावराचा असतो तसा होता. तो ओरडला. त्याचा गाडीवरचा ताबा सुटला. गाडी झाडाला जाऊन जोरात आदळली. सारं अचानक घडलं होतं. दोघांनी जागीच जीव सोडला. मागे ठेवलेल्या दुःखी चेहऱ्याच्या चेंडूवर आपोआप स्मितहास्य झळकलं होतं. ती चेटकीण नव्हती. तो सायको किलर नव्हता. दोघांची भीती त्यानं प्रत्यक्षात आणली होती. त्यांच्या मेंदूवर परिणाम करून त्यांना खोटं दृश्य दाखवलं होतं. शेवटच्या दिवशी ऑफिसमधून स्वतःच्या गाडीकडे जात असताना एक माणूस वरदला दिसला होता. त्या माणसाने वरदला दुःखी चेहरा रेखाटलेला चेंडू दिला होता. कंपनीचं प्रमोशन करण्यासाठी चेंडू फुकट वाटतोय असं काहीतरी कारण त्याने वरदला सांगितलं होतं आणि तो निघून गेला होता. तो चेंडू माणसाच्या मनातील भीती, मनातले गैरसमज वाढवत असे. त्याला वेडा करून टाकत असे. त्याला फेकून देणे, नष्ट करणे अशक्य असावे. शेवटी त्याच्यापासून सुटका व्हावी म्हणून त्या माणसाने तो चेंडू वरदच्या हवाली केला होता. या चेंडूचं सत्य त्या माणसाला वेळीच समजलं असावं. सध्या त्याचा चेहरा हसरा असला तरी नंतर कोणाला तो दिसल्यावर त्याच्या चेहऱ्यावर दुःख दिसेल. मग कोणीतरी तो चेंडू उचलून घेईल. त्याला वेगवेगळे भास दाखवून, त्याला पूर्णपणे वेडा करून त्याची शिकार केल्यावर मग पुन्हा एकदा त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य झळकेल.